आणि रवी चव्हाण हे चार लोकांच्या मध्ये काम करणारे, लोकांचे प्रश्न समजावून घेणारे आणि लोकांच्या बरोबर जाऊन सातत्याने संवाद साधणारे चार उमेदवार आज वंचित बहुजन आघाडीने दिलेले. हा संपूर्ण 24 प्रभाग जो आहे तो वेगवेगळ्या जाती धर्मांचा लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. इथे बौद्ध आहेत, इथे मुस्लिम आहेत, इथे मातंग समाज मोठ्या प्रमाणावर आहे, इथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे, मराठा आहे, कुणबी आहे, लहान ओबीसी आहे आणि असे सगळे लोक ज्या ठिकाणी राहतात तो खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधित्व करणारा प्रभाग आहे असं आम्ही मानतो. आज वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली हीच बोली कुठल्याही एका जाती किंवा धर्माचं नाही, तर सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या समूहातले जे बहुजन समाज आहे, जे वंचित समूह आहे, ज्यांना आतापर्यंत सत्तेची दारं उघडी झालेली नाही, ज्यांना विकासाची संधी मिळालेली नाही, ज्यांच्या घरामध्ये घराणेशाहीची सत्ता चालत आलेली नाही, अशा सगळ्या उमेदवारांना न्याय देण्यासाठी आणि संधी देण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडी आहे. खूपदा लोक म्हणतात आम्ही एवढ्या बहुजनांना निवडून आणलं. माझं त्यांना नेहमी उत्तर असतं की जेव्हा एखादी जागा अनुसूचित जातीसाठी राखीव होते, एखादी जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव होते, एखादी नागरिकांचा मागासवर्गीय नागरिकांचा प्रवर्ग म्हणून होते, म्हणजे ज्याला आपण ओबीसी म्हणतो किंवा बहुजन म्हणतो, तेव्हा प्रत्येक पक्षाला त्या त्या सीटवरती त्याच कॅटेगरीचा उमेदवार उभा करावा लागतो. त्यात विशेष काही नसतं. मग वंचित बहुजन आघाडीचं वैशिष्ट्य